प्रेक्षकांनो, तर आज बयोमध्ये आपण बघतोय की गौतमी रमाकांतला ओरडत असते फोनवरती की नीट लक्ष द्या म्हणून. तेवढ्यात तिथे सुमन मागून ऐकते आणि म्हणते, काय गो वहिनी, यांच्याशी बोलतेस का? अगं कुठे ते, मला बोलायचं आहे त्यांच्याशी, आलेच नाही आहेत 2 दिवसापासून घरी. आता गौतमी म्हणते, मी काही रमाकांत भाऊजीशी बोलत नव्हते आणि तुला काय करायचं आहे ग, कोणाशी बोलेल मी? सुमन म्हणते, अरे माझ्या कर्मा, एक तर मला पोरं बाळं नाही, काही नाही, म्हणजे माझ्या नवऱ्याचं बाहेर कुठे लफडं आहे की काय? वहिनी मी आता काय करू? आता ती गौतमी ओरडते म्हणते, गप्प बस ग, त्यांना एनजीओच्या कामासाठी बाहेर पाठवलंय मी, येतील उद्या परवा, आणि जा माझ्यासाठी सॅलड घेऊन ये. मग सुमन सॅलड घ्यायला चालली जाते आणि इकडे ह्या अंकिता आणि हेतल दोघीजणी तयार होत असतात. आता या अंकिताला चुटपुट लागलेली असते, अभिराम आला होता घरी हे कळवायची इराला. आता ही हेतल म्हणते, तिला कशाला कळवतीयस हे, आपल्याला अभिरामवर लक्ष ठेवायला थोडीच सांगितलं इराने. अंकिता म्हणते, हो पण तो बयोलाच भेटायला आला होता ना. तर बयो आता तिचा ड्रेस तिथे ठेवून बाथरूममध्ये जाते. लगेच या दोघी विचार करताय की तो ड्रेस आपण उचकून बघूया, म्हणजे त्या पिशवीत काय आहे ते बघूया. तर आत खूप सुंदर ड्रेस असतो. आता अंकिता आणि हेतल विचार करतात की हीच गडबड आहे वाटतं, त्या अभिरामनेच ड्रेस दिलेला दिसतोय, आपण त्या बाथरूममध्येच लॉक करूया का बयोला? हेतल आयडिया काढते, म्हणजे ती येणारच नाही. अंकिता म्हणते, वेडी आहेस का, मोकल काकू आपल्याला कायमचं हकलून देतील इथून, पण आपण तिचा ना ड्रेसच बिघडूयात. आता असं म्हणून त्यांनी कैची हातात घेतली आणि कापायलाच लागणार ड्रेस. तेवढ्यात बयो येते आणि म्हणते, काय ग, काय करताय माझ्या ड्रेससोबत? आता बयो तो ड्रेस आधी हिसकावून घेते त्यांच्या हातातनं. दोघीही कैची लपवायचा प्रयत्न करत असतात. हेतल म्हणते, काय नाही करत आहे आम्ही. आता बयो म्हणते, तेच म्हटलं, मोकल काकू मला का सांगत होत्या की घरात 2 चुचुंद्रे शिरल्यात म्हणे, काही पण कुडतडतात त्या, तर तुम्ही पण लक्ष ठेवा दोघीजणी. आता हेतल म्हणते, चुचुंद्री म्हणजे काय असते गे? बयो जाता सांगून जाते, उंदराची बायको. हेतल म्हणते, मी तर नाही बघितल्या 2 चुचुंद्री. अंकिता म्हणते, बावळट, ती आपल्या दोघींना म्हणाली आहे चुचुंद्र्या. हेतल म्हणते, त्या इरामुळे आणि तुझ्यामुळे कोणी पण येते आणि माझ्या इज्जतीचा फापडा करून जाते, रिस्पेक्टच देत नाही कोणी मला. अंकिता म्हणते, बावळट फालुदा असतं ते. असो, आता इथे गौतमी बसलेली असताना ही सॅलड आणून देते सुमन आणि म्हणते, हे घे वहिनी तुझं झाडपाला. गौतमी म्हणते, झाडपाला नाही सॅलड म्हणतात त्याला. सुमन म्हणते, तेच ते ग. गौतमी म्हणते, तू आजकाल जास्ती बोलायला लागली आहेस हा सुमन. तेवढ्यात इरा मॅडम छान मेकअप वगैरे करून आल्या आहेत दांडियाचा, आणि इरा पण छान दिसतीये. ती गौतमीला विचारते, मम्मा मी कशी दिसतीये? आणि गौतमी म्हणते, वा इरा, खूप गोड दिसतेस बाळा, दृष्ट नको लागायला कोणाची. आणि हे काय, तू एकटीच चालली आहेस, आरव नाही चाललाय का? आता आरव नाही म्हणतो यायचं. सुमन म्हणते, काय ग इरा, बयो नाही येणार आहे का? आता लगेच गौतमी चिडते आणि म्हणते, तिचा विषय काढायची गरज होती का तुला आत्ता सुमन? आणि आरव तू जा हिच्यासोबत, एवढ्या रात्रीचं हिला एकटं पाठवायचं नाही आहे. आरव म्हणतो, ए मम्मा मला कंटाळा आलाय ग, मला नाही जायचं आहे. आता गौतमी म्हणते, ते काय नाही, तू गेलंच पाहिजे, एकटीला मी नाही पाठवणार इराला. पण इरा म्हणत असते, मी करेल मॅनेज. पण गौतमी मात्र आरवला स्ट्रिक्टली सांगते की तू जा हिच्यासोबत प्लीज. आणि आरव हो म्हणतो मग नंतर. आणि मग गौतमी निघून गेल्यानंतर आरव चलायला निघत असतो, तेव्हा इरा म्हणते, दादा काहीतरी छान घालून ये ना, छान दिसतील ना, प्लीज प्लीज घाल ना रे काहीतरी चांगला ड्रेस. तर आता आरव गेला ड्रेस घालायला, आणि इकडे अभिराम आणि म्हणजे अभिरामच बयोची वाट बघत असतो. इरा आणि आरव पोहोचलेत त्या हॉलमध्ये, आणि अंकिता म्हणत असते, छान दिसतेस इरा, खूप परफेक्ट मेकअपचा लुक केला आहेस तू. आता तिथे त्या मॅडम अनाऊन्स करायला लागतात, तर चला आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. पण सगळे स्पर्धक आलेले दिसत नाही आहेत अजून, म्हणजे प्रस्तावना त्यांनी म्हटली आणि मग सरस्वतीचं नाव घेतलं आहे, 5 मिनटं थांबूयात. पण इरा लगेच म्हणते, ती कशाला येणार इथे कार्यक्रमात, ती बसली असेल कुठेतरी भांडे घासत, तिची खायची चिंता, आणि तिला कुठून कॉस्ट्यूम परवडणार आहे. अंकिता तिला सांगायचा प्रयत्न करत असते की तिच्याकडे आहे ड्रेस, पण ही ऐकूनच घेत नाही. आणि तेवढ्यात बयो तिथे येते आणि सगळेच्या सगळे तिथे हॉलमधले बयोकडेच बघायला लागतात, कारण बयो आज सेंटर ऑफ अट्रॅक्शन दिसतीये, खूप छान दिसतीये. आणि जे तिचे हितचिंतक नाही आहेत ते सगळे तोंड वाकडं करायला लागले आहेत. इरा म्हणते, हिच्याकडे कुठून आला एवढा चांगला कॉस्ट्यूम? आता ती हेतल म्हणते, तेच तर तुला सांगत होतो नाही केव्हाची की अभिरामने आणून दिलाय तिला तो ड्रेस. आता बयो अभिरामला विचारते, कशी दिसते अभिराम, मी बरी दिसतीये ना? अभिराम तिच्याकडे बघतच राहतो आणि म्हणतो, बरी, अगं भारी दिसतेस तू, या हॉलमध्ये तुझ्या इतकं सुंदर कोणीच दिसत नाही आहे सरस्वती. आणि बयो त्याला लाजतच थँक्यू असं म्हणते. इकडे रमाकांत एकटाच मनाशी बडबडत असतो आणि शुभमकरवर वैतागत असतो, म्हणजे बेशुद्ध शुभमकरवर, आणि म्हणत असतो, तुझ्यामुळे माझे हे हाल झाले, मी काही मास्क घालायचा नाही तू बेशुद्ध असताना, मी गावाकडे असतो तर किती चांगला सुखाचा असतो, पण या गौतमीने माझं काय करून टाकलं आहे, तुझ्यावरती वॉचमनगिरी करायला सांगितली आहे वगैरे वगैरे. पण आता हे बडबडत असताना त्याने दारू खूप पिलेली असते म्हणून त्याचा डोळा लागतोय. इकडे या मॅडमनी काही रूल सांगितले आहेत दांडियाचे, हॉलच्या बाहेर गेलं तर बाद म्हणून घोषित करण्यात येईल वगैरे वगैरे.
तर आता बयो तिथे देवीच्या मूर्तीजवळ जाते आणि नमस्कार करते. देवी आईला प्रार्थना करते की देवी आई, आज मला जिंकायचं आहे, मला मुंबईत राहायचं असेल तर ही स्पर्धा जिंकावीच लागेल, माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि माझे बाबा सापडणंसुद्धा, माझी मदत कर. आणि इकडे शुभंकर जागे झाले तसं त्यांनी दाखवलं आहे. त्यांच्या हाताला सुद्धा बांधलेलं असतं. कसंबसं त्यांनी त्यांच्या हाताच्या दोऱ्या सोडल्या आहेत आणि ते बदकन खाली पडतात उठताना, कारण त्यांना खूप ग्लानी आलेली असते प्रचंड. पण रमाकांत मात्र ढाराढूर झोपला आहे, त्याला कशाचीही चिंता नाही आहे, म्हणजे त्याला चांगलीच झोप लागली आहे प्रेक्षकांनो. आणि आता शुभंकर कसंबसा दरवाजा शोधतायत डोळे उघडून आणि त्यांना सापडला आहे आणि शुभंकर त्या गोडाऊनच्या बाहेर पडले तसं त्यांनी दाखवलं आहे. आणि इथेच हा रिव्ह्यू पूर्ण झाला आहे. पुढे आपण बघतोय कुठून आली बयो ते काही कळलं नाही आहे, पण बयो बाहेर आली आणि तिला शुभंकर दिसले आहे आणि तिने जोरात टाहो फोडला आहे बाबा आणि त्यांना बिलगली आहे. प्रेक्षकांनो, आता हे सगळं कसं झालं हे उद्या नक्की दाखवतील अशी अपेक्षा करूयात. आणि प्लीज त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला बयोचा डिटेल रिव्ह्यू मिळेल. सो प्रेक्षकांनो, प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.